नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत खूप जबरदस्त असा ट्विस्ट। सायली प्रतिमाला घेऊन घरी आली आहे। पूर्णाजी खूप रडतायत। त्या खूप इमोशनल होता प्रतिमाला बघून की ज्या दिवसापासून तू गेलीस त्या दिवसापासून मी खूप एकटी होते। मला आई कोणी अशी हाक मारेल का याची मी खूप वाट बघत होती, पण आज तू जिवंत आहेस पण तू बोलू शकत नाहीये, तुझी स्मृती गेली आहे। आणि मग खरोखर प्रतिमा कोणालाच ओळखत नाही हे पाहून तर अर्जुन, सायली, पूर्णाजी सर्वांना खूप धक्का बसतो। कल्पना म्हणत असते की आम्हाला तर विश्वास नव्हता ह्या गोष्टीवर, पण सायली तू तू तर आज पुरं सगळं प्रतिमाला इथे घेऊन आली हे खूप मोठं कौतुकास्पद आहे। सर्वजण सायलीचं कौतुक करत आहेत, पण मात्र प्रतिमा खूप घाबरते सगळ्यांना। ती सारखं काही विचारलं की सायलीच्या मागे लपते। आता सायली म्हणत असते की प्लीज प्रतिमा आत्या, तुम्ही तुमच्या माणसांकडे आहात, तुम्ही घाबरू नका। तुम्ही जरी बोलत नसाल तरी तुम्ही ह्या माणसांना ओळखू तर शकताय ना, मग तुम्ही प्लीज घाबरू नका। आता हीच गोष्ट रविराज, नागराज, तन्वी, सुमन यांना कळते। तेही येतात की नक्की सुभेदारांच्या घरामध्ये आलंय कोण, कारण त्यांना फोनवर असं सांगितलेलं असतं की तुम्ही लवकरात लवकर इकडे या, खूप महत्त्वाचं काम आहे, आज कोणीतरी आपल्याकडे आलंय। म्हणून रविराज विचारत असतं पूर्णाजीला येऊन की कोण आलंय घरामध्ये। तेव्हा प्रतिमा ही त्यांच्या पायरीवरती एका साईडला लपलेली असते कोपऱ्यात। मग पूर्णाजी म्हणतात की ते बघ तिकडे। आता प्रतिमा रविराजला बघते आणि खूप घाबरल्यासारखी करत असते। सुमन, नागराज, तन्वी यांना धक्काच बसतो। तर पुढे आता सायली त्या चौघांना बघून असं म्हणते की तुम्ही यांना तरी ओळखत असालच ना। तेव्हा प्रतिमा कुठेतरी रविराजला ओळखते, पण तन्वीला मात्र ते एकदम अनोळखी असल्यासारखं बघत असते। तर प्रेक्षकांनो, तन्वी ही प्रतिमाची मुलगी नाही हे आता तरी समोर येऊ शकतं, कारण तन्वी खूप घाबरलेली आहे। तन्वीला तर ही गोष्ट कळाली आहे की प्रतिमा काही मला ओळखणार नाही, मी तन्वी आता खोटी आहे हे सर्वांना सिद्ध होणार आहे। आता बाकीचे बरेच रहस्य उलगडणार आहेत। तर प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आला, एकही एपिसोड मिस करू नका। पाहत रहा ठरलं तर मग अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।